पण म्हणते ना मग ते देवाच्या घरी अंधार नसते म्हणून. तर ते कसं झालं, मग मी अशी चुपचाप बसून राहायची. मग मला असे 1-2 सपोर्टर मिळाले की ताई म्हणे तू चुपचाप बसू नको, काहीतरी बोल, त्या लाईव्ह वरती काहीतरी बोल, म्हणजे निदान तुझं काही बोललेलं लोक म्हणजे कमेंट तुला येतील. तर पण मी कसं बोलली तर मला कमेंट येत होते, असं नव्हते की कमेंट नव्हते. ते कमेंट इतके बेकार येत होते की त्या लाईव्हवर जाण्याची इच्छाच माझी नव्हती, इच्छाच नव्हती राहत माझी त्या लाईव्हवर जाण्यासाठी. पण मग काही दिवस मी केलं, लाईव्ह केलं आणि नंतर मी बंद केलं लाईव्ह. हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आशा करते ठीक आहात. सर्वांना माझा नमस्कार आणि शुभ संध्याकाळ. आता कारण की आता मुलगा आहे नाही आणि तो क्रिकेटला गेला आहे, तर मला काल गोल्डन चान्स मिळाला, तर मी म्हटलं करून घ्यावं व्हिडिओज. तर मित्रांनो, तुम्ही माझं थंबनेल आणि टायटल बघून तुम्ही गेस केलेच असेल का ह्या व्हिडिओ मी कशाबद्दल बनवत आहे. आणि माझे यूट्यूब फॅमिली, माझे सपोर्टर, त्यांना खूप 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 धन्यवाद की मला सपोर्ट केले आणि मला इथपर्यंत मला पोचवले. आज खरं म्हटलं तर मला आशा नव्हती की माझे एवढे सबस्क्रायबर पण कंप्लीट होणार बा, म्हणून आशा केली नव्हती, पण झाले ते तुमच्या आपुलकीने, निस्वार्थपणाने आणि तुमच्या प्रेमाने. आज माझे 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहे. तर असं असते ना मित्रांनो, कसं असते, तर त्यांना मी न सांगता जरी लाईव्ह आले तरी ते कसे करतात की माझं लाईव्ह लिंक शेअर करतात व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, सर्व गोष्टी म्हणजे असं शेअर करतात आणि शेअर करून बोलवतात, फोन करून बोलवत आहे की दर्शुताईची लाईव्ह आली आहे तर या बा म्हणून एवढे. आणि ते कसं आणि येतात पहिले कसं होतं की मला माहीत नव्हतं सपोर्टर म्हणजे काय असते. मी म्हणजे लाईव्ह चालू करून द्यायचं आणि आपलं उगाच चुपचाप बसून राहायचं, असंच करत होती. पण म्हणते ना मग ते देवाच्या घरी अंधार नसते म्हणून. तर ते कसं झालं, मग मी अशी चुपचाप बसून राहायची. मग मला असे 1-2 सपोर्टर मिळाले की ताई म्हणे तू चुपचाप बसू नको, काहीतरी बोल, त्या लाईव्ह वरती काहीतरी बोल, म्हणजे निदान तुझं काही बोललेलं लोक म्हणजे कमेंट तुला येतील. तर पण मी कसं बोलली तर मला कमेंट येत होते, असं नव्हते की कमेंट नव्हते. ते कमेंट इतके बेकार येत होते की त्या लाईव्हवर जाण्याची इच्छाच माझी नव्हती, इच्छाच नव्हती राहत माझी त्या लाईव्हवर जाण्यासाठी. पण मग काही दिवस मी केलं, लाईव्ह केलं आणि नंतर मी बंद केलं लाईव्ह. कारण की ते कमेंट पाहून माझं डोकंच काम नव्हतं करत. तर मी म्हटलं हे बेकार आहे, म्हटलं आता यूट्यूबवर व्हिडिओज बनवणं सोडून द्यावा, व्हिडिओ बनवून काही कामायचं नाही आहे. आणि असे कमेंट ऐकून तर असं वाटते, असं वेगळंच फील होत होतं. तर मग नाही का 1 महिना मी लाईव्ह बंदच ठेवलं. पण माझ्या मिस्टरांनी म्हटलं तू लाईव्ह बंद करू नकोस, कारण की एक व्यक्ती जर तुझ्या लाईव्हमध्ये येत आहे ना आणि तो गंदा कमेंट करत आहे ना, तर बाकी 9 लोकांचा विचार कर जे तुझ्या लाईव्हवर येऊन चांगले कमेंट करत आहे, तुला सपोर्ट करत आहे. तर असं करता करता मी पुन्हा लाईव्ह जाणं चालू केलं. मग स्टार्टिंगमध्ये तीच अवस्था होती माझी की असे कमेंट यायचे, माझं डोकं खराब व्हायचं. आणि मग जेव्हा मी जायची आणि मला हे पण नव्हतं माहिती की ब्लॉग कसं करायचं बा म्हणून, म्हणजे जे मी तर व्हिडिओ तर शूट करत आहे पण मला भीती वाटत आहे कोणी पाहत तर नाही आहे मागून पुढं. आणि कारण की हे पोलीस क्वार्टर आहे आणि कसं आहे इथं कोणालाच नाही माहीत आहे की मी व्हिडिओज बनवते बा म्हणून, कोणालाच नाही माहीत आहे मी व्हिडिओज बनवते म्हणून. कारण की मी आतमध्येच बनवते. रूममध्ये माझे स्पेशल रूम आहे, तिथेच मी व्हिडिओज बनवते. तर बाकीच्यांना, बाहेरच्यांना कोणालाच नाही माहीत आहे की मी व्हिडिओज बनवते. आणि मी कोणाला म्हटलं पण नाही की मला लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे सबस्क्राईब वगैरे करा बा म्हणून. कारण की मला माहिती आहे हे पोलीस क्वार्टर असते आणि त्यांनी अशा दृष्टिकोनातून बघतात, अशा याच्याने बघतात की एवढी पोलीसमध्ये आहे, असं आहे तसं आहे आणि व्हिडिओज काढते, काय कमी आहे असं वगैरे. पण कमीची काहीच नसते, हजबंडही चांगलेच कमवतात, कमीची काहीच नसते. पण लोकांचा दृष्टिकोन असा असते. पण माझे स्वप्न काही असेल ना, तेव्हाच मी हे करत आहे ना. आणि मला आवडते, डान्स करणं आवडते, सिंगिंग करणं आवडते,
आणि मला व्हिडिओज बनवणं आवडते. माझी जी आवड आहे ते मी आवड करत आहे. पण इतरांचं काय ते लोक असे म्हणतात, म्हणून मी असं बाहेर वगैरे काही शूट करत नाही आणि मी आतमध्येच करते. पण आज म्हटलं लोकायला कशाला भ्यायचं, चला एक एक व्हिडिओ वर एक ब्लॉग इथचा पण बनवावा बा म्हणून आज मी इथं येथे ब्लॉग बनवायला आली. पण पाहून नाही राहिले कोणी, बरं भीती वाटते. तसे माझे हस्बंड चांगले आहे, सपोर्ट मला करतात. त्यांनीच मला खूप सपोर्ट केला आहे. कारण की मी लाईव्हवरती येत होती आणि लाईव्हवरती येत होती लाईव्हवरती येऊन मग मी पुन्हा परत जाऊन मी त्यांना सांगत होते, हो असे असे कमेंट येतात, का करायचं हो. तर तेच मला म्हणत होते की कमेंट कमेंट करणारे कमेंट करणारच बाई म्हणे, पण तू म्हणे आपलं ध्येय नको सोडू म्हणे. तुझं जे काम आहे ते तू कर म्हणे. तुझ्यामध्ये जे तुला करूच्या म्हणजे तुझी ते इच्छा आहे ती तू पूर्ण कर म्हणे. कमेंटचं काय म्हणे, मुलं समोरचे व्यक्ती काही बोलतात म्हणे, त्यांच्या कमेंटकडे लक्ष नाही द्यायचं, त्यांना इग्नोर करायचं म्हणे, रिमूव्ह करून टाकायचं, ब्लॉक करून टाकायचं. पण मी म्हटलं मला तर हेही ऑप्शन नाही माहिती ब्लॉक कसं करते बा म्हणून. एक गोष्ट करायला दुसरं. मग त्यांनीच मला सांगितलं असं असं करायचं, कोणी अगर गलत कमेंट करत आहे तर त्या कमेंटला पण असंच करायचं. असं त्यांचं त्यांचा मला खूप सपोर्ट होता. आणि त्यांच्या सपोर्टनं मी 1 महिन्यानंतर पुन्हा लाईव्ह चालू केली. लाईव्ह चालू केल्यानंतर मग 8 दिवस माझे असेच चालले की कोणी यायचं, कमेंट करायचं, कसंही कमेंट करायचं, असं वगैरे चालत होतं. मग असं 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 करता करता मग माझ्या लाईव्हमध्ये असे काही दादा लोक आले जे मला खूप सपोर्ट करतात. जरी माझ्या लाईव्हवरती कोणी टिकून म्हणजे माझ्या लाईव्हवरती कोणी जोडून राहिले नाही ना, तरी पण ते दादा लोक जात नव्हते. आणि जेव्हापर्यंत माझी लाईव्ह चालू राहत होती तेव्हापर्यंत त्या दादा लोकांनी मला खूप साथ दिला. हे सोडत नव्हते. आणि जेव्हाच मी म्हटलं हां आता मला वाटलं का नाही हे दादा लोक पण थोडं आता बोर होऊन राहिले, मीच लाईव्ह सोडून जात होती. आणि काही दादा लोक असे होते की मला कोणी गलत कमेंट करत होते किंवा काही, तर ते दादा कमेंटवर राहत नव्हते पण वॉचिंगवर राहत होते ते. आणि जेव्हाही मला कोणी असं कमेंट करत होते तर ते दादा समोरून येऊन म्हणायचे की नाही ताईला थोडं चांगले कमेंट करा, ताईला कमेंट करा, चांगलं कमेंट करा, असं वगैरे त्यांचं चालत होतं. म्हणजे त्यांनी बोलत होते. मग ते समोरूनचेच व्यक्ती स्वतःहूनच बरोबर स्वतःनेच चांगले कमेंट करत होते. आणि आज माझ्या चॅनलवर चांगले कमेंट येतात, चांगलं लाईव्ह चालत आहे आणि सबस्क्रायबर खूप झाले. म्हणजे सबस्क्रायबर खूप नाही झाले, असे काही चॅनल आहे त्यांचे सबस्क्रायबर भरपूर झालेले आहे, माझे काहीच नाही झालेले आहे. पण तुमच्या प्रेमाने आणि आपुलकीनं माझे 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहे. तर थँक्यू. आणि हा आता ब्लॉग आहे तर मी जास्त काही वाढवणार नाही, शॉर्टकटमध्येच सांगते. आणि मी त्या दादा लोकांचं पण नाव सांगू शकत नाही की कोणी मला सपोर्ट केलं कोणी नाही. हां पण एवढं सांगू शकते की जेव्हाही माझी लाईव्ह चालू होते तेव्हा ते दादा लोक नाही का शेअर करतात व्हॉट्सअपवरती, स्टेटसवरती, कुठे पण जिथं शेअर करायचं राहिलं तिथं शेअर करतात. आणि पटापट बोलवून माझी लाईव्ह नाही का चालू लाईव्हवर येतात ना, पटापट कमेंट करतात ना, खूप सपोर्ट करतात. त्यांच्या सपोर्टमुळे आज माझे 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहे. तर मी माझ्या फॅमिलीला आणि सपोर्टरला खूप खूप धन्यवाद, मनापासून धन्यवाद. थँक्यू. तुमच्या या प्रेमाने आपुलकीने आज माझे 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहे. तर थँक्यू सो मच. हे बघा आता मी इथेच आहे, आता कोणी आलेलं दिसत नाही इकडे तिकडे. इकडे तिकडे मी कॅमेराच्या थ्रू मी मागे बघत आहे, कोणी बघत तर नाही आहे बा म्हणून. कारण की थोडं ह्या कसं खेडा आहे ना, खेड्यातले लोक आणि सिटीमध्ये लोकांमध्ये फरकच असते. सिटीमधले लोक म्हणजे शहरामधले थोडे समजू शकते की हां हे आहे बा म्हणून. आणि खेड्यातले लोक समजत नाही की काय चाललं आहे बा म्हणून, असं तसं वगैरे. तर हे आमच्या ताई आहे ज्यावरती राहते, त्यांना माहीत होतं मी व्हिडिओ काढत आहे म्हणून ते आल्या. असं आहे. तर थँक्यू सपोर्ट केल्याबद्दल. थँक्यू सो मच. असंच मला सपोर्ट करत राहा. आणि जे माझे 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले ना, असे सपोर्ट केले ना, खरंच मी तुमच्या सपोर्टनं आणि तुमच्या प्रेमानं तुमच्या आपुलकीनं मी खरंच एक दिवस बहुत पुढे जाणार. थँक्यू. मनापासून खूप खूप धन्यवाद तुमचं. खूप
बाय. ब्लॉग कसं वाटलं शेअर करा, लाईक करा, आणि आमच्या चॅनलवर जे जे नवीन आहे ते प्लीज सबस्क्राईब करा. प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. बहुत मेहनत करत आहे भाई, बहुत मेहनत करत आहे. आणि वाटत आहे थोडंसं आता की थोडं बरं चालत चाललेलं आहे चॅनल. नाही तर माझं चॅनल आधी आधी चालत होतं, पण मी माझ्या याच्याने थोडं गडबड झालं होतं. थँक्यू आणि बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.